बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी राजाला म्हणत असते की राजा आपण अभिषेक घालू. आठवतंय का तुला ज्यावेळेस आपण घरातून बाहेर निघत होतो आणि त्या विवांबरोबर माझं लग्न होऊ नये म्हणून आपण अभिषेक घातला होता, पण तो वेगळ्या पद्धतीने लहान मुलांना खाऊ देऊन. आठवतंय का? त्यावेळेस राजा म्हणत असतो की हो आठवतंय ना. मग तेवढ्यातच राजाला तिकडे गार्डनमध्ये लहान मुले खेळत आहेत ते दिसतं. मग राजा म्हणत असतो की अवनी मॅडम एका मिनिटात आलो. मग अवनी म्हणत असते की काय झालं राजा? तर तो म्हणत असतो की आलो ना आलो, एका मिनिटात आलो. मग राजा त्या गार्डनमध्ये जातो आणि सगळ्या मुलांना गोळा करून आता म्हणत असतो की चला तुम्हाला खाऊ खायचा आहे ना. त्यावेळेस ते सगळी मुलं खुश होतात आणि राजाबरोबर इकडे यायला तयार होतात. मग राजा त्या मुलांना घेऊन अवनीच्या जवळ येतो. अवनी आता त्या मुलांना पाहून खूपच खुश होते. अवनी आणि राजा त्या मुलांना आता वडापाव चारणार असतात. मग एक एक करून आता वडापाव देतात. सगळी मुलं खूप खुश झालेली असतात आणि वडापाव खातात. तर अवनी आणि राजाला खूप छान वाटत असतं हे सगळं पाहून. मग वडापाव खाऊन झाल्यानंतर मुले आता त्या दोघांना बाय बाय करून तिथून निघून जातात. राजा आणि अवनी पण त्यांना आता बाय बाय करतात. मग अवनीला म्हणत असतो की राजा चला मॅडम जायचं का? पण त्यावेळेस अवनी इकडे तिकडे पाहते तर तिला तिकडे ज्वेलर्सचं दुकान दिसतं. मग ती राजाला म्हणत असते की राजा थांब मी आलेच. मग राजा म्हणत असतो की काय आहे तिकडे? तर अवनी म्हणत असते की राजा आता आपण नवरा बायको आहोत ना, तू माझ्यासाठी मंगळसूत्र आणलं, मी तुझ्यासाठी अंगठी आणू शकते ना. त्यावेळेस राजा म्हणत असतो की काय अंगठी? अहो मॅडम काय करायचंय? तर अवनी म्हणत असते की आलेच मी, असं म्हणून ती अंगठी आणण्यासाठी त्या ज्वेलर्समध्ये जाते. त्यावेळेस आता राजा म्हणत असतो की देवे आई काय हा चमत्कार, माझा इतका विचार, असं म्हणून आता तो खूप खुश होतो. तर इकडे दुसरीकडे दत्ता मामाला आता आत्या आतमध्ये घरामध्ये घेऊन आलेली असते. आता त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि खूप रक्त सुद्धा येत असतं आणि तो आई ग करून आता इवळत असतो. मग आता दत्ता मामाला पाहून नमी म्हणत असते की अरे मामा काय झालं तुला? थांब थांब तुझ्यासाठी हळद घेऊन आले, म्हणून ती हळद आणण्यासाठी जाते. तर इकडे आत्याबाई आता दत्ता मामाला पाणी देतात आणि म्हणत असतात की तुला बरं वाटेल. तेवढ्यातच ती आता नमी हळद घेऊन येते आणि त्याला लावायला जाते. तर आत्याबाई म्हणत असतात की काही गरज नाही खोटं नाटक करायची. मग नमी म्हणत असते की खोटं नाटक नाहीये, खरी हळद आहे. तर आत्या म्हणत असते की ते सगळं माहितीये मला, तू अजिबात लावायची नाही. मग नमी म्हणत असते की अगं काय होतंय लावली म्हणून. तर आता दत्ता मामा सुद्धा म्हणत असतो की अगं असं काय करतीये, लावू दे की तिला हळद जरा, म्हणजे मला बरं वाटेल. त्यावेळेस आत्या म्हणत असते की वाटल त्या धोंड्याचं दुखणं वाढलं ना की बरोबर तुला बरं वाटल. मग दत्ता म्हणत असतो की अगं हे काय वेडी बेडी झाली काय सुले, तू काय करायला लागली तू? तर आत्या म्हणत असते की येडी मी नाही, आता तो धोंड्या होणार आहे बघ आता कसं काय मी आता ही करते ते, आता तू बघशीलच. आता या घरासाठी तुझं रक्त सांडलं ना, बघ आता त्या रक्ताची किंमत त्या धोंड्याला मोजावी लागते की नाही ते बघच. आता मी त्याला सोडणार नाही, तू चल. त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की कुठे? तर आत्या म्हणत असते की त्याची जिरवायला. आता दत्ता खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो की नाही नाही मी जाणार नाही, तो परत मला मारेल. तर आत्या म्हणत असते की कसा मारतोय ना तेच मी बघते, चल तू. पण दत्ता काही उठत नाही. तर आत्या म्हणत असते की चल बर का. तर नमी म्हणत असते की अगं थोडी तरी दया दाखव त्याच्यावरती, मामावरती, बघ त्याला किती लागलेला आहे. पण त्या काहीच ऐकत नाही. उलट नमीलाच म्हणत असते की तू गप्प बस, त्या धोंड्याला ना मी चांगला इंगाज दाखवते, असं म्हणून ती दत्ता मामाला धोंड्याकडे घेऊन जाते. तर इकडे अवनी राजासाठी अंगठी घेऊन आलेली असते. राजा आता खूपच खुश झालेला असतो. अवनी सुद्धा आता त्या बॉक्समधली अंगठी आता राजाला दाखवते आणि ती काढून राजाच्या बोटामध्ये घालते आणि थोड्याच वेळात आता राजा शुद्धीवरती येतो. प्रेक्षकांनो हे सगळं राजाचं स्वप्न होतं आणि आता अवनी राजाला हलवून म्हणत असते की राजा अरे काय झालं? मग राजा इकडे तिकडे पाहतो तर त्याचं ते स्वप्न होतं. मग अवनीने तिकडून आता पैसे आणलेले असतात, ते पैसे ती राजाच्या हातामध्ये ठेवते. तर राजा म्हणत असतो की अहो तुम्ही पैसे हे अंगठी आणायला गेला होता ना माझ्यासाठी. तर अवनी म्हणत असते की अंगठी? अरे मी काय तुझी बायको आहे का? मी का आणेल तुझ्यासाठी अंगठी? अरे मी माझी अंगठी मोडली आणि त्यातून हे पैसे मिळालेले आहेत. तर राजा म्हणत असतो की मॅडम अहो तुम्ही अंगठी कशाला मोडली, तुमची काय गरज होती याची? तर अवनी म्हणत असते की अरे माझी होती म्हणून मोडली, तुला काय प्रॉब्लेम आहे का? तर राजा म्हणत असतो की काय काय अवनी मॅडम असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. तर अवनी म्हणत असते की अरे तू माझ्यासाठी किती करतो, मग तुला माझ्याकडून थोडीशी मदत नको का? तू हे पैसे घे. राजा काही पैसे घेत नाही. मग अवनी म्हणत असते की ठीक आहे, तू जर माझ्याकडून पैसे नाही घेतले ना तर मी तुझ्या घरी येणार
येणारच नाही. मी ते रस्त्यावरतीच राहणार आणि फक्त यशादालाच माहिती आहे की म्हणजे यशादालाच सगळं काही समजलेलं आहे. पण मग घरच्यांना सुद्धा समजेल. त्यावेळेस राजा म्हणत असतो की बरं ठीक आहे, आता काय बोलू मी, आता खरंच याची काहीच गरज नव्हती. तर मग ती म्हणत असते की असू दे ठेव. मग आता तो पैसे ठेवतो. पण आता तो म्हणत असतो की मॅडम मी ना तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का, आपण ना आज हॉस्टेल शोधायला गेलो होतो, हे माझ्या घरच्यांना कळून देऊ नका, त्यांना खूप वाईट वाटेल. तर अवनी म्हणत असते की कधीतरी समजेलच त्यांना. पण मग तो म्हणतो की समजेल पण आत्ता नको. तर अवनी म्हणत असते की बरं ठीक आहे, कळलं मला, नाही सांगत, चल आता रिक्षा बघूया का, असं म्हणून रिक्षा बघण्यासाठी जाते. तर राजा म्हणत असतो की देवी आई अशी व्यवस्था कर की त्या कायमच्या माझ्या बरोबरच राहायला तयार होतील. मग दुसरीकडे आता दत्ता काका आणि सुलात त्या पोलिसांना घेऊन आलेल्या असतात धोंडे अण्णाच्या घरी. त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की अरे धोंड्या बाहेर ये, आता काय बिळात लपून बसलाय, काय रे हिम्मत असेल तर बाहेर ये. आता तो खूपच शायनिंग करत असतो. त्यावेळेस आत्याबाई पण म्हणत असतात की अरे पेताड्या ये बाहेर, तुला काय वाटलं आमच्याकडे कोणी सपोर्टला नाहीये का, ये बाहेर. तेवढ्यातच धोंड्यांना बाहेर येतो आणि धोंड्यांना बाहेर आल्यानंतर लगेचच पोलीस आता धोंड्यांनाची कॉलर पकडतात आणि लगेचच आता पाण्या पण तिथे आलेला असतो. मग पोलिसांनी अण्णाची कॉलर पकडलेली असते. म्हणून आता तो म्हणत असतो की ओ साहेब हे काय करताय तुम्ही, अशी का कॉलर पकडलेली आहे. तर सुलात्या म्हणत असते की बघा ह्याच माणसाने माझ्या भावाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि ती काही आता खोटं सांगायला लागते. तेवढ्यातच तिकडून अवनी आणि राजा सुद्धा आलेले असतात. मग आता पोलीस त्यांना दिसतात. तर आता राजा पळतच अण्णांकडे येतो आणि म्हणत असतो की काय झालं अण्णा, असं का तुम्हाला पकडलेलं आहे. तर अवनी सुद्धा त्याच्या पाठोपाठ आलेली असते. मग आता सुलात्या अवनीकडे जातात आणि म्हणत असतात की बघ तुझा सासरा, अगं त्याला पोलीस पकडायला आलेले आहेत. अगं असल्या घरामध्ये राहते तू, काय गरज आहे या घरामध्ये राहण्याची, हा माणूस कसला हैवान आहे, हैवान माहित नाहीये तुला. अगं माझ्या भावाचा खून करायला निघाला होता, आता अडकला चांगला पोलिसांच्या चक्रात, चांगला माणूस नाहीये. चांगली म्हणून मी तुला सांगते की तू या घरात थांबू नको, काही नाही या घरामध्ये. अवनी मात्र शांतच उभा असते. त्यावेळेस सत्याबाई म्हणत असतात की अगं असं भंजाळल्यासारखं काय बघून राहिली, शहाणी असशील तरी तू निघून जा, या नालायक धोंड्याच्या नालायक पोरापासून दूर निघून जा. त्यावेळेस अण्णांना खूपच राग येतो आणि मग अण्णा म्हणत असतात की ए सुले, माझ्या सुनेला काहीही बोलू नको, तिला कळतं कोण चांगलं आणि कोण वाईट आहे ते, उगच काहीही बोलून तिला आता वचा वचा तिच्या समोर करू नको. मग आत्याबाई म्हणत असतात की बघितलं का, पोलिसांनी धरले तरी कसा चरा चरा स्वतःच बोलून राहिलेला आहे. तेवढ्यातच तिकडून आता यशादा सुद्धा पळत येतो आणि पोलिसांना पाहून त्याला सुद्धा जरा धक्काच बसतो. तर राजा म्हणत असतो की अहो काय झालं, अण्णांना का धरलेलं आहे. तर पोलीस म्हणतात की तक्रार आहे यांची. यशादा पळतच येतो तिकडून आणि धन्या सुद्धा आलेला असतो. आता सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि म्हणत असतात की कसली तक्रार आहे. तर आता पोलीस सांगतात की जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे यांनी या दत्ताला. तर राजा म्हणत असतो की साहेब असं काय बोलताय तुम्ही, त्याने खरंच सख्या भावाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यांनी आमच्याकडे तक्रार सुद्धा दिलेली आहे, तुम्ही मारलं नाही यांना. त्यावेळेस धोंड्या म्हणत असतो की काय रे दत्त्या, तुला गप बसूच वाटत नाही ना, सकाळचा मार काय तुला कमी पडलाय काय. आणि तो पोलिसांना म्हणत असतो की 5 मिनिटं मला साहेब टाइम द्या, याला ना असा आता मारतो ना, रडूस तर हाणतो आणि वरनं रडला का म्हणून पण ह्याला मारतो, फक्त 5 मिनिटं द्या. असं म्हणून आता लगेच धोंड्यांना पोलिसांच्या हातातून सुटून दत्ताच्या अंगावरती धावूनच जातो. तर दत्ता आता सुलात्याच्या पाठीमागे जाऊन लपतो. आता अण्णाला सगळेजण धरतात आणि म्हणत असतात की अण्णा थांबा थांबा. तर आता अण्णा काही थांबतच नाहीत. मग आता पोलीस चिडतात आणि म्हणत असतात की अरे थांबा, काय चाललंय, कायदा हातामध्ये घेता की काय. तर आता सुलात्या म्हणत असते की अक्कल असेल तर कळेल ना, डोक्यामध्ये मेंदूच नाहीये तर कसं कळेल, नुसतं वचा वचा करायची सवय आहे यांना. मग अण्णा म्हणत असतात की सुले गप्प बस, नाही तर तुला सुद्धा सोडणार नाही. मग आत्या म्हणत असते की हो तू कुणालाच सोडत नाही, खून मारामारी याच्याशिवाय तुला येतं तरी काय. आता राजा म्हणत असतो की आत्या हे काय करून राहिली तू, अगं तुझा रक्ताचा सक्का भाऊ आहे ना तुझा. त्यावेळेस आता राजा असं म्हटल्यामुळे सुलात्या म्हणत असते की मी कुणाची सक्की बिक्की नाहीये, काही संबंध नाहीये तुमचा आणि माझा, कळलं का, सक्के पक्के हे आता तिकडंच ठेवायचं. मग आता ती अवनीकडे येते आणि अवनीला म्हणत असते की पोरी पाहिलं का कसलं हे खानदान आहे ते, कसल्या खानदानामध्ये आलीये तू, अगं आता तरी डोक्यामध्ये
फिट कर आणि हे घर सोडून जा. तर आता नमी म्हणत असते की मम्मी उगाच भडकू नको तिला, राहू दे, अगं मामा खूप चांगला माणूस आहे ग. त्यावेळेस आत्याबाई म्हणत असतात की ए छोटा दगड, मध्येच थोबाड घालू नको, घरी जा. ती अवनीला म्हणत असते की पोरी हिचं काही ऐकू नको, तिला अक्कल नाहीये, शहाणी असशील तर तू निघून जा. मग दत्ता म्हणत असतो की ओ साहेब याला पकडा, याने माझ्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे. तर धोंड्यांना म्हणत असतात की अरे का केला ते तरी विचारा, आता तो खूपच डेंजर माणूस आहे, सारखा माझ्या जागेवरती येऊन दादागिरी करत असतो. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की अण्णा जाऊ द्या ना. तर पोलीस म्हणत असतात की चले तुला आता आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. मग दत्ता म्हणत असतो की न्या साहेब याला चांगली 3rd डिग्री द्या, सगळा माज उतरवा त्याचा, एकदाच चांगला त्याला टेचा. त्यावेळेस पोलीस म्हणत असतात की तू पण ये आमच्या बरोबर. मग दत्ता मामा घाबरतो आणि म्हणत असतो की मी काय यायचं. तर पोलीस म्हणतात की चल म्हटलं की चलायचं आणि आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन ती पट्टी करून यायची आणि मग तिकडे ये. तर पोलीस आता धोंडे अण्णांना घेऊन जातात. सुलात त्या अवनीकडे जाते आणि म्हणत असते की बघितलं का, हे तुझं घर, हा तुझा संसार आणि हा तुझा सासरा, तुला जर अक्कल असेल ना तर घरी जा, थांबू नको इथं या लोकांमध्ये, असं म्हणून आत्याबाई तिथून निघून जातात. अण्णांना मात्र पोलीस घेऊन गेलेले असतात, हे सगळेजण बघतच असतात. मग अवनी म्हणत असते की तुमच्या समोर नेलं ना अण्णांना, तुम्ही का कोणीच अडवलं नाही. तर कोणी काहीच बोलत नाही, म्हणून अवनीच म्हणत असते की अरे मी काहीतरी विचारते तुम्हाला, बोला ना. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की ऐका ना, तुम्ही ना नका टेन्शन घेऊ, असं म्हणून आता तो तिथली पिशवी घेतो आणि तिथून आतमध्ये निघून जातो. आता यशादा गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आता धन्या आणि पाण्या सुद्धा तिथून निघून जातात. मग आता अवनी राजाला म्हणत असते की राजा हे काय सुरू आहे. तर आता राजा काही बोलणार तेवढ्यातच नमी आता तिच्याकडे येते आणि म्हणत असते की तू जास्त लोड घेऊ नको, अगं हे बहीण भाऊ काड्या करतात आणि रोज नवीन असले काही उद्योग करतात, हे इथे ना कोणालाच हे नवीन नाहीये, आता सारखं त्याच्यावरती आपण तरी किती आणि काय बोलणार ना, तू एक काम कर, तू आमच्या घरी चल. तर राजा म्हणत असतो की ए नमे कुठे घेऊन चाललेली आहे तू त्यांना, आता तुझी आत्याबाई तुला माहिती आहे ना. तर नमी म्हणत असते की तू गप्प बस अवनी, तुझ्यासाठी ना सरप्राईज आहे, चल. तर राजा म्हणत असतो की नाही नाही, तुझी आई आहे का शहाणी, ती बाई अजिबात शहाणी नाहीये. मग नमी म्हणत असते की आता मम्मी आहे का घरी, मग कशाला तू नाही नाही म्हणतो रे, ती नाहीये घरी. मग आता नमी अवनीला घेऊन आता चाललेली असते. तर अवनी आता जाते तर लगेच तिच्या पाठोपाठ राजा सुद्धा त्या दोघींच्या पाठीमागे जातो. तर इकडे अवनीच्या घरी आज आपण पाहणार आहोत की चंद्रकांत माने आता हॉस्पिटलमधून आलेले असतात आणि ते थोडेसे बरे झालेले असतात. मग अवनीच्या आईने त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट आणून दिलेला असतो, पण अवनीचे पप्पा आता ते ब्रेकफास्ट बाजूला सारतात आणि म्हणत असतात की नकोय मला. मग अवनीची आई म्हणत असते की हो थोडं तरी खाऊन घ्या. तर ते म्हणत असतात की नकोय मला, नाहीये इच्छा माझी काही खाण्याची. मग त्या म्हणत असतात की काहीच खाल्लं नाही तर तुमची तब्येत बिघडेल, डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलेली आहे ना. तर चंद्रकांत माने म्हणत असतात की डॉक्टर सगळ्यांना तेच सांगतात, काळजी घ्या काळजी घ्या. तेवढ्यातच तिकडून महेश येतो आणि तो फोनवरती बोलत आलेला असतो, ऑफिसमधून फोन आलेला असतो. तो आता फोन ठेवतो आणि चंद्रकांतच्या जवळ येऊन म्हणत असतो की पप्पा ऑफिसमधून फोन आला होता, त्यांनी म्हटलेलं आहे की मंथली मीटिंग कधी करायची. आता त्यावेळी चंद्रकांत म्हणत असतात की मीटिंग काही नाही रे, त्यांना एका मुलीच्या समोर हरलेल्या बापाला पाहायचं आहे, बास एवढंच आहे. त्यावेळेस महेश म्हणत असतो की नाही पप्पा असं कसं असेल. त्यावेळेस ते म्हणत असतात की आता तू बापाला शिकवणार का, मला शिकवणार का. मग तो गप्पच बसतो, पुढे काहीच बोलत नाही. मग चंद्रकांत म्हणत असतात की आता चंद्रकांत माने एम्पायरच्या कंपनीला आता ताला लागणार आहे, नाही करायचा बिझनेस, कोणासाठी करायचा. त्यावेळेस अवनीची आई म्हणत असते की अहो असं काय बोलताय. तर आता तो म्हणत असतो की बरोबरच बोलतोय, मला बिझनेस करायचा नाही, असं म्हणून ते चाललेले असतात. तेवढ्यातच स्वाती म्हणत असते की थांबा बाबा. आता स्वाती असं म्हटल्यामुळे चंद्रकांत थांबतात आणि सगळेजण आता स्वातीकडे आश्चर्याने बघत असतात. त्यावेळेस आता स्वाती म्हणत असते की मला ना तुमच्याबरोबर बोलायचं आहे. तर महेश म्हणत असतो की स्वाती अगं या घरामध्ये बोलण्यासारखं काय राहिलेलं आहे का, अवनीने सगळं खराब करून ठेवलेलं आहे या घरात. तर स्वाती म्हणत असते की बाबा अवनीबद्दलच बोलायचं आहे. मग सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. मग महेश म्हणत असतो की स्वाती या घरामध्ये तिचं नाव घ्यायचं नाही, असं ठरलंय ना आपलं. तर स्वाती म्हणत असते की असं कसं बोलून चालेल, आपल्या घरातील मुलगी आहे ना ती. तर महेश म्हणत असतो की होती
ती मुलगी होती या घरातली, आता ती आपल्यासाठी मेलेली आहे. मग स्वाती म्हणत असते की आपण कितीही असं म्हणालो तरी सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. बाबा, या सगळ्यामध्ये आपली पण थोडीशी चूक आहेच ना. म्हणजे अवनी आपल्याला सतत ओरडून ओरडून सांगत होती, मला विवांशी लग्न करायचं नाहीये, लग्न करायचं नाहीये, पण आपण तिचं कधीच ऐकून घेतलं नाही. तिला कधी लग्न करायचंच नव्हतं आणि तो विवान त्याला फक्त घरात काम करणारी एक बाई हवी होती. आपल्या अवनीच्या स्वप्नाशी त्याचं कधीच घेणं देणं नव्हतं. मग त्यावेळेस चंद्रकांत म्हणत असतात की हो का, तसं होतं तर तिला त्या फडतूस माणसाशी लग्न करायची काय गरज होती. त्यावेळेस स्वाती म्हणत असते की तसं नाही बाबा, मला असं म्हणायचं आहे की आपण जर कदाचित तिला विश्वास दिला असता तर ती तिचं विवांशी लग्न लावून देत नाहीये, तर ती आली असती ना परत, तिच्याकडे दुसरा पर्यायच नसेल. तर मग महेश म्हणत असतो की पर्याय, मग काय असा पर्याय निवडायचा का? पर्याय नव्हता म्हणून त्या भिकारड्या ड्रायव्हर बरोबर लग्न करायचं हा पर्याय निवडला तिने. तर स्वाती म्हणत असते की असं कसं लग्न करेल ती? नाही नाही, आपल्याला ना खरं काही ते माहीत नाहीये, आपण तिची बाजू ऐकूनच घेतली नाहीये ना, आणि तिला लग्नच करायचं नव्हतं. तर महेश म्हणत असतो की लग्न करायचं नव्हतं? तर स्वाती म्हणत असतो की हो, नव्हतं करायचं. तर तो म्हणतो की काय बोलते तू, लग्न करायचं नव्हतं असं म्हणणं आहे तुझं? आता थांब, मी जे तुला दाखवतो ना त्यामुळे आता तुला कळेल. मग आता आत्याबाईने त्याला जो व्हिडिओ पाठवलेला असतो तो आता सगळ्यांना दाखवतो. अवनीने उखाणा घेतलेला असतो, एकमेकांना हार घातलेले असतात, मंगळसूत्र घातलेलं असतं. ते सगळेजण आता त्या व्हिडिओमध्ये पाहतात आणि मग आता इकडे चंद्रकांतला तर खूपच राग येतो आणि मग ते म्हणत असतात की बंद कर, आणि असं म्हणून ते चाललेले असतात. तर अचानक त्यांना चक्कर येते. सगळेजण आता पळत त्यांच्याकडे जातात. त्यावेळेस आता अण्णा ते चंद्रकांत चिडून म्हणत असतात की कितीही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही ठरवलं तरी त्रास होतोच. कितीही ठरवलं त्या पोरीला आठवायचं नाहीये तरी त्या पोरीचा विषय निघतोच. काय असला हा व्हिडिओ माझ्या समोर आला, मला ना खूप त्रास होतोय, असं म्हणून ते तिथून निघून जातात. त्यावेळेस आई महेशला म्हणत असते की का दाखवला त्यांना तो व्हिडिओ, त्यांना बघ बरं किती त्रास झालेला आहे तुझ्यामुळे. तर महेश म्हणतो की माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. तो ना स्वातीकडे जातो आणि म्हणत असतो की हे सगळं त्या अवनीमुळे झालेलं आहे, आणि मग तो सुद्धा रागाने तिथून निघून जातो. इकडे दुसरीकडे आपण पाहतो की अवनीला आता तिच्या घरामध्ये नमी घेऊन आलेली असते आणि राजा सुद्धा आलेला असतो. मग आता तिच्यासाठी नमीने गिफ्ट आणलेलं असतं, ते गिफ्ट घेऊन येते आणि म्हणत असते की अगं, मला ना हे गिफ्ट तुला रिसेप्शनलाच द्यायचं होतं, पण तिथे माझी मम्मी होती ना म्हणून नाही दिलं, हे घे. त्यावेळेस राजा म्हणत असतो की चांगलं हाणलं असतं तेव्हा जर दिलं असतं तर आता नमी म्हणत असते की गप्प बस रे तू आणि घे ना हे गिफ्ट घे. आता ते तिला गिफ्ट देते. मग अवनी सुद्धा ते गिफ्ट घेते. मग आता म्हणत असते की अगं, माझ्या मामाच्या घरी एवढी गोड सून आलेली आहे, हळदी कुंकू देऊन आयर नको का द्यायला? तर राजा म्हणत असतो की अगं, त्याची काहीच गरज नाहीये. तर नमी म्हणत असते की तुला विचारले का, गप्प बस की, असं म्हणून ती हळदी कुंकू घेऊन येते. तर अवनी म्हणत असते की आता हे सगळं कशासाठी? त्यावेळेस नमी म्हणत असते की अगं, मान असतो याचा, देणाऱ्याचा पण आणि घेणाऱ्याचा पण, असं म्हणून ती अवनीला हळदी कुंकू लावते आणि तिला ओवाळते सुद्धा. मग आता ताट खाली ठेवून अवनीला नमी म्हणत असते की खरं तर ना माझंच लग्न तुमच्या आधी व्हायला पाहिजे होतं, मोठी जाऊबाई म्हणून तुझे सगळे लाड केले असते, असं म्हणून आता ती म्हणत असते की हे गिफ्ट कसं वाटलं ते सांग ना. तर राजा म्हणतो की नमे चल, आता आम्ही निघतो, आत्या आली ना तर लईच राग करेल. मग आता नमी म्हणत असते की अरे नाही येत, बसू दे ना थोड्या वेळ. तर आता राजा म्हणत असतो की नंतर येतो नंतर, असं म्हणून आता ते चाललेले असतात. तेवढ्यातच अवनीची नजर त्या कुदळाकडे जाते आणि मग अवनी म्हणत असते की ही कुदळ अशी का लावलेली आहे? मग आता नमी आणि राजाला खूपच टेन्शन येतं, आता काय सांगायचं. मग राजा म्हणत असतो की ती ना खूप मोठी स्टोरी आहे, मी तुम्हाला नंतर सांगतो, चला चला. आणि आता तो अवनीला घेऊन तिथून निघून जातो. इकडे आता रात्री सगळेजण जेवणाची तयारी करत असतात. धन्या, पाण्या, यशादा, राजा सगळेच जण जेवण घेऊन येतात, बसायला घेऊन येतात. हॉलमध्ये सगळे तयारी करत असतात. अवनीचं मात्र लक्ष नसतं. अवनी बाहेरच पाहत असते, इकडे तिकडे पाहत असते. त्यावेळेस यशादा म्हणत असतो की काय हो, काय झालं, कोणी येणार आहे का? मग अवनी म्हणत असते की अण्णा येणार आहेत ना.
मग धन्या म्हणत असतो की अण्णा नाही येणार, त्यांनी एवढा राडा घातलाय, दत्ता काकाला एवढं मारले, आता ते आज येणार नाही, आता ते डायरेक्ट उद्याच येतील. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की उद्या येतील याची काय गॅरंटी आहे. त्यावेळी म्हणत असते की म्हणजे रात्रभर अण्णा पोलीस स्टेशनमध्येच राहतील आणि तुम्हाला काहीच वाटत नाहीये का. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की आता याच्यामध्ये वाटायचं काय, आम्हाला सवय आहे, आदत आहे आम्हाला. तर धन्या म्हणत असतो की आत्या आणि दत्ता काकाने आतमध्ये टाकायचं, अण्णांनी मग बाहेर यायचं, हे आमचं सारखं चालू असतं. तर राजा म्हणतो की हा हा, त्या भाऊ बहिणीचं नेहमीच सुरू असतं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बसा जेवायला. मग अवनी खाली जेवायला बसते, पण आता ती सारखेच प्रश्न विचारत असते. तर ती म्हणत असते की पण आज का भांडण झालं. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की अहो तुमचं रिसेप्शन घातलं ना अंगणात, त्याची परमिशन घेतली नाही आम्ही, म्हणून ते आले होते इकडं, चौताळले होते. तर अवनी म्हणत असते की परमिशन का, घर तर तुमचं आहे ना. मग राजा म्हणतो की हो घर आमचंच आहे, पण त्यांच्या हिस्स्याचं त्यांनी सगळं विकून खाल्लं, आता आमच्या हिस्स्याचं हडप करायला बसले. त्यावेळेस अवनी म्हणत असते की म्हणजे असं कसं काय करू शकतात ते. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की अहो असेच आहेत ते, आमचे अण्णा नेहमी औषध घ्यायचे, धर्तीवरती नसायचे आणि व्यवस्थित सगळी कागदपत्र पण केली नाही, त्यामुळे हा सगळा घोळ झालेला आहे. पण जाऊ द्या ना, तुम्ही नका ना लोड घेऊ, जेवण थंड होईल. मग यशादा म्हणत असतो की खरंच जेवण थंड होईल, घ्या. आणि मग त्याला खूप वाईट वाटत असतं, म्हणून तो आता म्हणत असतो की खरंच आज सॉरी बरं का, मी ना माझ्याच मनाने जेवण बनवलेलं आहे, माझ्या लक्षातच नाही आलं की तुम्हाला काय आवडतं काय नाही ते विचारायला हवं होतं खरंच, पण हे सगळं ना आजच्या दिवसच खावा, उद्यापासून ना मी तुमच्या आवडीचं जेवण बनवेल. तेवढ्यात आता धन्या म्हणत असतो की काय रे यशादा, तुला कळत नाही का वहिनीला काय आवडत असेल, ती मोठ्या घरची मुलगी आहे ना, तिला जरासं भारी भारी जेवण आवडेल ना, मस्तपैकी जेवण बनवायचं ना. त्यावेळेस सगळी म्हणत असतात की अवनी म्हणत असते की असं काही नाहीये, आमच्या घरी पण साधंच जेवण असतं, आम्ही पण साधंच खातो, जे आहे ना ते खूप छान आहे, कशाला तुम्ही असं वाईट वाटून घेताय. त्यावेळेस धन्या म्हणत असतो की नाही नाही वहिनी, असं लाजू नका, तुम्हाला मस्तपैकी सूप चिकन वगैरे काही आवडत असेल ना तर प्लीज सांगा, काय ना त्या निमित्ताने आम्हालाही मिळेल, नाही तर रोज रोज ही चवळीची भाजी खाऊन ना कंटाळा आलाय. आता सगळेजण खूपच असं सिरियस होतात. मग यशादा सुद्धा आता रागाने धन्याकडे बघत असतो. मग धन्या म्हणत असतो की अरे दादा चेष्टा केली. त्यावेळेस पाण्या म्हणत असतो की आता ना तुझी चांगली चेष्टाच होणार आहे, उद्यापासून ना तुला यशादा चांगला डाएटवर ठेवणार आहे. मग राजा म्हणत असतो की हा आता याला जर डाएटवर ठेवलं तर हा आधीच चवळीगत आहे, मग काय संपूनच जाईल. असं म्हटल्यानंतर सगळेजण आता खूप हसायला लागतात, अवनीला सुद्धा खूप हसायला येतं. मस्तपैकी आता सगळेजण जेवण करतात. आता आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी आता यशादाला म्हणत असते की तुमच्या ओळखीने मला जर कुठे भाड्याने रूम मिळाली तर बघा ना. मग यशादा म्हणत असतो की हो बघतो. तर आता अवनी गेल्यानंतर राजा यशादाला म्हणत असतो की अरे यांच्या सहवासात राहिलो, यांच्याबरोबर राहिलो तरच यांना माझ्याबरोबर प्रेम होईल ना. तर आता यशादाला राजाचा रागच येतो आणि म्हणत असतो की अरे त्यांनी काही तुझ्या